सोलापूरमध्ये मार्कंडेय रथोत्सव जो आहे तो भव्य दिव्य असा साजरा केला जातो। खरं तर दरवर्षीच हा रथोत्सव जो आहे तो साजरा केला जातो। सोलापूरमध्ये गेल्या 100 वर्षांपासून पद्मशाली बांधवांच्या वतीने हा रथोत्सव जो आहे तो पार पडतो। कारण तर आपण पाहिलं की पहाटेपासूनच मार्कंडेय महामुनींच्या मंदिरामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात भाविक जे दाखल होतात आणि तिथूनच हा रथोत्सव जो आहे तो सुरू होतं। या रथोत्सवाचं यंदाचं 100वे वर्ष आहे। नारळी पौर्णिमेच्या दिवशी हा नुल्लू पुन्नामी नावाने जो आहे तो या ठिकाणी पद्मशाली बांधव हा उत्सव जो आहे तो साजरा करत असतात। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मानकरी आहेत। काय सांगाल, काय नक्की या यात्रेचं महत्त्व आहे, रथोत्सवाचं महत्त्व कशा पद्धतीनं आहे, काय सांगाल? पद्मशाली समाजाचा रथोत्सव आहे मार्कंडेय महामुनीचा। आज 100वा वर्ष, मंदिर बांधून 100वा वर्ष झालेलं आहे। आम्ही बैलाचे मानकरी आहे, अंकाराम बंधू, मी ललित अंकाराम। जर सांगल्याप्रमाणे चौथी पिढी आहे, आम्ही भगवंताची सेवा करतो। किती वर्षांपासून ही परंपरा आहेच आहे, 100 वर्षांपासून। मात्र काय नक्की यामध्ये विधी काय असतात, कशा पद्धतीचा विधी असतो, काय नक्की आजच्या दिवसाला आपण करता? पूर्वी प्रथा काय यांचे जे आहेत ना रथोत्सव करायचं प्रथा आहे। चौथ्या पिढी आमचं हे रथवर सेवा करायचं, तिसरा पिढी आहे। मग आम्ही बैरी कुटुंब, हे अहंकार कुटुंब परंपरापासून चालू आहे। काय परंपरा आहे या रथोत्सवाचं महत्त्व काय आहे? म्हणजे जे पूर्वी लोक करत आले, आम्ही तो तसंच करत आलेले। काय करतात, दिनक्रम काय असतो? नूलोपुलम म्हणजे जे राखी पौर्णिमे देवाचं म्हणजे पद्मशाहीचं जे आहेत ना, जे कुलदेवत ते मार्कंडे त्यांचे म्हणजे ते सूत, आम्ही जे मार्कंडेचे सूत ना कापड बनवलेले, म्हणजे आम्ही ते त्या हिशोबानं मानकरी असं आहे। जे आता पुढं जे मार्कंडेच्यासाठी हे कापड तयार होतं शिल्ला, ते परत रथ म्हणजे देवाला अर्पण करणार आम्ही। सूतापासून एक वस्त्र तयार होतो, तो या मिरवणुकीत ते असतात सध्या तयार होत असतं। ते रात्री लास्टला मूर्तीला अर्पण करतात, शॉल तयार। किती तास ही रथोत्सव चालतो, किती तास साधारण? आणि 12 ते 14 तास रथोत्सव चालतो। म्हणजे यात उपवास असते, तर काही लोक उपवास पण असतात। आम्ही निरांगर आता आम्ही बसलो इथं, म्हणजे चढलं म्हणा तर उतरत नाही, म्हणजे लिमिटेड पाहायचं, लिमिटेड राहायचं। आपण पाहतोय की खरं तर हा मार्कंडेय ऋषी जे आहेत त्यांचा हा रथोत्सव असतो। आणि या ठिकाणी या संपूर्ण रथोत्सवामध्ये जवळपास 12 ते 14 तास हा रथोत्सव चालतो। आणि या बैलगाडीमध्ये हा रथोत्सव जो आहे तो या ठिकाणी चालत असतो। खरं तर पद्मशाली समाजाचे जे मार्कंडेय ऋषी आहेत त्यांच्यासाठीचा हा रथोत्सव जो आहे तो या ठिकाणी साजरा केला जातो। जवळपास 100वे वर्ष जे आहे ते सोलापूरमध्ये आहे। खरं तर मूळचे पद्मशाली हे तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमधले आहेत, मात्र सोलापुरात येऊन ते वसलेले आहेत। आणि या ठिकाणी गेल्या 100 वर्षांपासून ही परंपरा जी आहे ते सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन आप्पासाहेब मोहरकरसह सागर सुरवसे, TVN मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।